तर हाय सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा माहेरला निघाली तर म्हणलं चला छोटासा ब्लॉग काढावा म्हणलं। आता तुम्ही माझं तर बघतात जर वर्ष असंच असतंय ना, कुठं जाणं होत नाही, कुठं येणं होत, फक्त काम काम काम। तर तुमची आई साहेब निघाली, कुठं चालली का? पुण्याला। तर काय काय चालवलंय भावासाठी? चपात्याचं पीठ, शेंगा, हरभऱ्याची भाजी। हरभऱ्याची भाजी बघू, ही धपाट्याचं धपाट्याचं पीठ, हरभऱ्याची भाजी दाव। हरभऱ्याची भाजी दाखवते तुम्हाला। हरभऱ्याची भाजी एक नंबरच लागते, वाळवून ठेवावं लागते। हो का, असली आहे, आमच्या मामाला आवडते। हो का, अशी भाजी आहे, वास बी छान येतो याचा, मस्त मला वासच आवडतं आणि ताजी आहे तर आवडते बरं का। पण आता पहिले बाया काय 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 करून करायचे, वाळवून ठेवायचं, पातळ करायची, काय काय टाकायचं त्याला? डाळ, शेंगदाण्याचा कूट, लसूण, कोथिंबीर आणि पहिले भाज्या म्हणजे कशा कशाच्या खायची माणसं? खायची। आणि भाकरी कसल्या होत्या पहिल्या? बाजरीच्या। म्हणजे पहिल्या बाया भाकरी कशा करायच्या असं हातावर कसं? ते पण अस्या। आणि ती भाकर कशी बोलायची? इटल 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 इटल। आणि आताच्या भाकरी कपूर सपारापा सपारापा सपारापा। तर आताच्या भाकरी तशा आहेत आणि पहिल्या भाकरी जेवढं खायला तेवढं कमी आणि पोट पण भरायचं बरं का। एकच भाकर, एकच भाकर, आणि ती पण चुलीवरल्या भाकरी। आणि आमच्या आई अजून चुलीवर बनवती बरं का, पण आता गॅस सरकारने दिल्यामुळं गॅसवर बनवती या। नाहीतर शेंगा चालवल्या, भाजी चालवली मामासाठी। तिचा बारका भाऊ आहे, सगळ्यात मोठी आहे ही, तिला 3 भाऊ आहेत 3 बहिणी आणि 3 बहिणी, अशी 7 लेकरं आहेत। 4 होत्या। पहिल्या बायांना लय लेकरं असायच्या आणि तशीच आपली बानुबाई हो का, बघा बानुबाईला पण असं वाटतंय जावं, पण मी असल्यावर नाही काय, आणि मी निघाली की मग लय तोंड ही करती बानू। ते कपडे घे। तर ही पण साडी मामानेच घेतलेली आहे रक्षाबंधनला, बहिणीने। ही ही मी किती वेळा तर घातलेली आहे साडी, ही पण मामानेच घेतली। ती साड्या अशा घेतात का नाही ती तो का बानूच मला पण घे म्हणते। आता कळलं तिला, साड्या दाखवल्या म्हणून कळलं, म्हणून ओरडायला लागली। आई चालली ही मावशीने, ही तिच्या बहिणीने घेतली देवाची साडी, आणि ती साडी मामाने घेतली। आणि मामाच्या साड्या एवढ्या जबरदस्त असते त्या का नाही, आणि तिनं हक्काने मागून घेतली ती साडी। मला असल्या साड्या ना ग बघा काय बोलती बानूच मध्ये चालले, काय बोलती म्हणते, नको लावू म्हणते, नको लावू म्हणते, तिला वाटतं मीच चालली हो का, कशी साडी धरली बघितलं का, हे आगाव आहे, बोल देती का बघा बरं। काय म्हणत होती, तर ही साडी मामाने घेतली आणि हिनं हक्काने मागून घेतली बर का, नाहीतर त्यांच्या साड्या कसल्या असतात ना, 2 आणि 3 हजाराच्या साड्या असतात त्या मामा, आणि खरंच घेतात। आणि मला पण गेलं का नाही कधी, मला लेकरांना कपडे घेतात, म्हणजे त्या मामाचा मामा म्हणून कर्तव्य ते मामा पूर्णपैकी पार पाडतात। आणि दीक्षाला तर काय पोरगीच मानलेली आहे, आणि मामांना 2 पोर आहेत, ती म्हणत तो नाही की दिली। तर चला जाऊ द्या, कसं असतं आईला कोणतेच लेकर वाटत नाही असं असतं। आणि त्या मामाकडे मी पण होती शाळेला बारक्यापणी, पण त्यावेळेस मला कळत नसायचं, त्यावेळेस आमचं मामा हमाली करायचं। आणि त्यावेळेस मी म्हणजे भरपूर अशा गोष्टी ना घडत होत्या, मामांना पण असं आवडत होतं की राहावा आणि आईनं यावा, हे ते असतंय। आता कोणत्या बहिणीचं म्हणून नसतंय आहे का नाही,
तर दरवर्षी मी तिला लावत असते, असं काय नाही. आणि मामा माझं एका जागेवर झोपून आहेत. आता देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने मामा माझं चलू शकायला लागले. आणि काय कसं असतं माहिती आहे का, आता पोरांनी नीट केलं म्हणजे काही गोष्टी असतात, आता त्याच्याबद्दल काय मी जास्त बोलत नाही, पण एवढंच मी सांगते की त्या मामांनी भरपूर काय आमच्यासाठी केलंय आणि बस एवढंच मी सांगू शकते. आणि अजून पण त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात. कधी पण आम्ही गेलो आणि एवढ्या भारी साड्या घेतात का नाही, ना तोंडाने काय म्हणते माहिती का, मला तसल्या साड्या घेत जाऊ नका बाया, झेपत नाही आणि हलक्या साड्या घेत जावा. म्हणून बळ अशा हलक्या साडी घेतली होती गेल्या बारची मी. रक्षाबंधन परत भाऊबीज मी तिला लावतच असते, जा बाई तू जाऊन येत जा. कसं असतं माहितीये का, आपण नाही बघायचं तर कुणी नाही बघायचं, बरोबर आहे का नाही. आता बघू आपला चाललाय बिझनेस थोडा, आता एवढं रक्षाबंधन हे होऊ द्या, तिला येऊ द्या. आता पण मला तर काय कुठं हालता वगैरे येणार नाही. आणि तसंच अजून एक मला तुम्हाला बोलायचंय आणि बोलते तिच्या समोरच बोलते. हा कसं आहे माहितीये का, काही गोष्टी असतात आणि काही गोष्टी सांगाय पण गरजेचं आहे. आणि तसंच मला आनंद पण झाला, पण काही दुःख पण झालं. पण कसं असतं माहितीये का, आपण आनंदातच दुसऱ्याच्या आनंदातच सुख शोधायचं असतं. असं माझं स्वभाव पण आहे आणि असं मी वागते पण, है गे ना. तर काय चुकीचं बोलते मी, काय चुकीचं बोलते का तुला बोलते मी, हा काय चुकीचं बोलले का मी. आणि आजपर्यंत मी कोणची चुकीची गोष्ट केली की, काही गोष्टी हुडपणात होत असतात, काही गोष्टी म्हणजे आई माय लेकीचं पण कधी पटत नाही. आमचे भांडणं पण होतात, पण 5 मिनिटांनी तिनं म्हणायचं जेव, आणि नाही मी जेवली की तिनं बी जेवायचं नाही, झालं हसलो गेली भांडणं आईच्या कुच्यात. असलं असतंय आमचं. तर चला दुसरा एक ब्लॉग बनवते आणि बघायला विसरू नका भाऊ बहिणींनो. तर तुम्हाला काही आनंदाची आणि काही दुःखाची गोष्ट मी सांगणार आहे, शेअर करणार आहे तिच्यासमोर, आईसमोर. तर ती आता चाललेली आहे, बॅग वगैरे भरली तिनं. तर बाय सगळ्यांना.